नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या एका नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. तसंच आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर चला, आज आहे आमच्या आजोबांचा म्हणजेच माझ्या मम्मीच्या वडिलांचा, आमच्या नाना बाबांचा 75वा वाढदिवस. तर कसा आम्ही साजरा करतोय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आणि काय काय मजा, धमाल, मस्ती, कसं डेकोरेशन होणार आहे, कसं काय काय गोष्टी होणार आहेत ह्या जर मिस करायच्या नसतील तर स्टार्ट पासून तर एंड पर्यंत तुम्हाला ब्लॉग बघायचा आहे. तर सर्वात प्रथम नाना बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला भरघोस आयुष्य लागो. 75 काय, पुढचे अजून 75 वर्ष तुम्ही जगो हीच देवाचरणी आमची प्रार्थना असेल आणि दीर्घ आयुष्य लागो तुम्हाला, ही मनापासून आम्ही देवाकडे इच्छा मागतो. प्रत्येक कुटुंबात एक अशी व्यक्ती असते जी स्वतःपेक्षा कुटुंबाचा जास्त विचार करते. आमच्यासाठी ती व्यक्ती म्हणजेच आमचे नाना बाबा. आज आम्ही साजरा करतोय त्यांच्या आयुष्यातील एक खास टप्पा, 75 वर्षाचा सुंदर प्रवास, हजारो आठवणी आणि अनमोल संस्कारांचा खजिना. हा प्रवास किती संघर्षाचा होता, किती आनंदाचे क्षण होते आणि किती प्रेम होतं हे आज आपण सगळ्यांकडून जाणून घेणार आहोत. चला, तर इथे सुरू होती दिवे बनवायची तयारी. 75 दिवे बनवायचे होते आम्हाला, सो त्यासाठी इथे तयारी चालू होती आणि प्रत्येक जण दिवे बनवायच्या कामामध्ये होते. सो ते काम आवरलं आणि दुपारी ना थोडीशी निवांत सर्वजण बसले होते बरं का. आणि मागचे जे काही जुने किस्से होते ते काढल्याच्या नंतर एवढे सगळे एन्जॉय करत होते आणि एवढे सगळे हसत होते की बालपणीचे दिवस खरंच वेगळेच असतात आणि भरपूरसे किस्से घडतात आणि तेच त्यांना उजळणी दिली की माणसाला ते किस्से आठवतात. त्यानंतर परत दुपारनंतर यांची सुरू झाली तयारी, स्वयंपाक वगैरे करायची. इथे सगळे कांदा वगैरे कट करत होते, छोटेसे पिल्लं खेळत होते आणि इकडे ना मांडे वगैरे बनवायची तयारी चालू होती, मांडे, पुरणपोळी वगैरे, कारण की मांड्यांचा स्पेशल असा स्वयंपाक आणलेला होता माझ्या मावशीने. सो इथे मस्त असे दिवे बनवून झालेले आहेत. 1991 मध्ये सुरू झालेला एक प्रवास, स्वप्नांचा, कष्टाचा आणि कुटुंबासाठी केलेल्या त्यागाचा प्रवास. आज त्या प्रवासाला पूर्ण झाली आहेत 75 वर्ष आणि हा खास दिवस ज्यात आम्ही एकत्र आलो आहोत आमच्या नाना बाबांचा वाढदिवस साजरा करायला. सो आता वेळ झाली आहे दिवे पेटून घेऊन जाण्याची, कारण आता आहे आपल्या नाना बाबांचा बर्थडेचं सेलिब्रेशन. तर मस्त असं बाबांना फील करून दिलेलं आहे. 75 वर्षाचा हा प्रवास किती छान असेल ना, तर बास, पण त्यांच्या संघर्षात किती चांगले वाईट दिवस आले असतील हे कोणीच सांगू शकत नाही. त्यांना फक्त त्या गोष्टी माहिती आहेत. संघर्ष रडवतो पण माणसाला घडवतो, हे जे म्हणतात ते खरंच आहे बरं. तो इथे ना ऑप्शन करून घेतलेला आहे. आता मी माझ्या माहेरच्या फॅमिलीची ओळख करतो. इथे आहे माझी मम्मी, ती आहे मोठी, सो एक नंबर माझी मम्मी आहे. तिने ते ऑप्शन वगैरे करून घेतलेलं आहे. आता सिरियल वाईज नाही ऑप्शन झालेले बरं का, जसे जसे मला जमले तसे तसे मी सिरियल वाईज घेतलेले आहे. त्यानंतर आता इथे माझी 6 नंबरची मावशी आहे, सर्वात छोटी. ती कधी मावशी वाटतच नाही आम्हाला, बहिणीसारखीच आहे बरं का मला माझ्या, कारण प्रत्येक सुखदुःख सांगत असते. यानंतर माझी 3 नंबरची मावशी आहे, तिने पण छान असं ऑप्शन वगैरे करून घेतलेलं आहे, फोटोज वगैरे क्लिक केलेले आहे. इथे आहे आमची नानी आजी म्हणजेच माझी आजी. आता इथे आजी पण छान असं ऑप्शन वगैरे करून घेत आहे आणि आजी पण खूप क्यूट दिसत आहे. मला ती खूप जास्त आवडली, कारण की आता मी तर प्रोग्रामला गेलेली नव्हती. सो त्यानंतर ही आहे माझी 2 नंबरची मावशी. नेक्स्ट 4 नंबरची मावशी आहे ही माझी, आणि इनेच मांडे वगैरे बनवून आणले होते. त्यांच्याकडे मांडे वगैरे बनवतात आणि एकटीने मांडे तिच्या घरून बनवून आणले होते. सर्वांनी सांगितले की खूप टेस्टी असे मांडे होते बरं का. त्यानंतर मग आता इथे सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे. इथे सर्व फॅमिली एकत्र आहे. नाना बाबा, तुमच्यासाठी एक छोटीशी कविता आहे. नात्यांची शिदुरी प्रेमाचा सागर, नात्यांची शिदुरी प्रेमाचा सागर, घराचा आधार आमचे नाना बाबा अमर. कधी कठोर कधी मायेची सावली, कधी कठोर तर कधी मायेची सावली, त्यांच्या सहवासाने फुलली आमची पिढी, त्यांच्या सहवासाने फुलली आमची पिढी. 75 वर्षाचा हा सुंदर टप्पा, 75 वर्षाचा सुंदर टप्पा, आशीर्वाद तुमचा लाभो आम्हा सर्व आपुलकी. इथे बाबांच्या बर्थडेचा केक कट झाला आणि आमच्या छोट्याशा स्वामिनीचं लक्ष होतं फक्त केककडे.
नाना बाबा कधी केक कट करताय आणि मी कधी केक खाईल. छोट्या मुलांची तर असंच असतं की केक कधी खायला भेटतं, कारण की त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट अशी थोडीशी युनिक असते. आणि ह्या दोघी छोट्या आहेत, त्या आहेत ज्ञानू आणि वृंदा, म्हणजेच माझ्या मोठ्या मामाच्या मुली आहेत. त्या पण खूप गोड आहेत. मस्त असं त्यांनी पण आहे ना पुढे आपल्याला नानाबाबांबद्दल छोटेसं असं त्यांनी पण एक बाईट दिलेली आहे. सो इथे सगळेच जण बघा ना, स्वामी कशी केक खातीये. तिच्याकडे बघून खरंच मला खूप हसायला आलं. इथे केक वगैरे भरवायचं काम करत. त्यानंतर अधिक मास होता, तो सगळ्यांनी आजीची ओटी वगैरे भरायचं पण काम केलं होतं त्यामध्ये. आणि इथे सगळ्या मुली, हे माझे 4 नंबरचे मावशी काका आहेत, जोडीने आलेले होते ते. आता ज्याला जसं जमल ते आले ते. त्यानंतर हे माझे 5 नंबरची मावशी, तिची पूर्ण फॅमिली, एक तिची मुलगी पण नव्हती. सो आम्ही मुलं कोणीच नव्हतो, जेवढे होते तेवढे पॉसिबल झालं तेवढे सगळे होते बरं का तिथं. आणि इथे हसिक मजाक तर खूप जास्त होतो आमच्या फॅमिलीमध्ये. माझे वडील, नानांबद्दल म्हणजे बोलणे हेच वेगळं पडतं, पण बोलण्या अगोदर शब्द नाही, पण बोलण्याची जी 2 शब्द बोलण्याची जी मला इच्छा झाली त्याबद्दल नानांबद्दल बोलणं म्हणजे बोलत राह नाही काही गरज नाही, बोलत राहा. वडीलच नाही तर ते मित्र म्हणून पण आमच्या सोबत राहिलेले. आणि वडील असताना, वडील जेव्हा ती भूमिका बजावत होते तेव्हा कुणाचीच खंबीरपणे असं कुणाचीच गरज वाटली नाही का बाबा वडील असताना कुणाची मदत असावी किंवा काय. जिथं कुठं पण अडचण येऊन तिथं नानांनी म्हणजे आधार देऊन किंवा प्रत्येक क्षणी नानांनी प्रत्येकाला, सगळ्या बहीण भावंडांना, वेगवेगळे नाते वेगवेगळे वेळेस कामाला येतात, पण प्रत्येक ठिकाणी नानांनी तिथं हात लावून किंवा नानांनी लक्ष म्हणजे प्रत्येक गोष्टीत लक्ष देऊन वेळोवेळी साथ दिली. आणि सगळ्यांवरती प्रेम. मुलं म्हणजे फुलं. म्हणजे आम्ही 6 जणी असताना कधी असं वाटलं नाही का बस 6 हा शब्दच त्यांच्या तोंडात कधी आला नाही. 6 हा म्हणजे मुली म्हणून कधी म्हटलेच नाही. 6 मुली हा शब्द कधीच त्यांच्या तोंडात आला नाही. नेक्स्ट नंबर आणि सुखापेक्षा दुःखात तर जास्त, प्रत्येकाच्या दुःखातच जास्त सहभागी झाली सुखापेक्षा पण. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो व ते नेहमी हसत राहू. अजून आलो नंतर तसे मोठमोठे होत गेलो आम्ही. तसेच आम्ही मोठमोठे होत गेलो. आमचे मावशीची मुलं जसे जसे मोठे होत गेले तसे खोडकर झालो. कधी भांडणे व्हायचे, कधी काय त्यांची, कधी कोणी गाडीत मोडून जायचं, तर कधी खिडकी मोडून जायचं. बराचसा त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं, असं काही हे केलं नाही. आतामधल्या काळामध्ये जरी माझा ऍक्सिडेंट झाला तरी त्यांनी मला घरी त्यांच्या इथे असून सगळे कामं सोडून त्यांनी माझ्याकडे चांगलं लक्ष दिलं. मला कोणतीही गोष्ट त्यांनी अपुरी पडून दिली नाही. बाकी धन्यवाद. आणि नानी आई वडील म्हणजे माझ्या मायेचा पाझर आहे. आणि तो पाझर म्हणजे खूप सगळ्यांना आनंदाचा, आज तर पूर्ण सगळ्यांना आनंदाचा क्षण दिलाय त्यांनी. आणि वडील म्हणून म्हणजे सगळे जावई पण सगळे त्यांना म्हणजे सासरी म्हणून मानतच नाही. त्यांच्या सुना पण आहे ना मुलींसारख्याच ते त्याप्रमाणे त्यांना धरतात. आणि कुणालाच अंतर दिलेलं नाही. सगळ्यांच्या सुखदुःखाच्या याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि आत्तापर्यंत त्यांनी जी शेती केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांना समाधान म्हणून सगळ्यांशी वागलेले आहे ते. आणि त्याच्यानंतर त्यांनी शेती बघून सगळं सहकुटुंब सगळ्यांना, मुलं मुली यांना खूप चांगलं शिक्षण दिलेलं आहे. आणि सगळ्यांचं पण चांगलं केलेलं आहे. जावई पण त्यांना सगळे व्यवस्थित चांगले मिळालेले आहे. आणि मुलांचं पण शिक्षण, सुना पण त्यांनी सुशिक्षित, सगळं म्हणजे सुशिक्षित घराणं त्यांनी आत्तापर्यंत घडवलेलं आहे. आणि आई पण माझी आत्तापर्यंत पण जरी म्हातारी आहे तरी आमच्यापेक्षा जास्त काम करते. आणि पण आमच्या भावंडापेक्षा जास्त काम करतात. आणि ना त्यांना दीर्घ आयुष्य लागो आणि हसत खेळत अजून पण आहे ना, त्यांच्या नाती पण खूप सुंदर आहे, नातवंड पण खूप सुंदर आहे. त्यांना आजी किंवा आजोबा ह्याप्रमाणे वागवतच नाही. सगळ्यांना
म्हणजे सगळ्यांना प्रेमाचा हा पाझर सगळ्यांना नाना देतात, मुलींना, जावयांना, मुलांना, सुनांना, नातवंडांना. आतापर्यंत त्यांनी कोणालाच कमी आम्हाला लेखलेलं मारले नाही. जसं असेल त्यांनी सगळ्यांना हातभार लावलेला आहे. एवढंच बोलते. नाना बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 75 वर्ष काय, अख्खं आयुष्य तुम्ही असंच जगत राहा, खूप सुखाने, आणि न कोणते आजार होता, न काही होता, जगत राहा, निरोगी आयुष्य जगा, हीच देवाचरणी प्रार्थना असते. तर नाना बाबांबद्दल काय बोलायचं ना, शब्द सुचत नाही बरं का. कारण त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. आम्ही जेव्हा लहान होतो, नाना बाबांच्या घरी कधी जाईल ना, आम्हाला तर असंच होईल. कारण की नाना बाबांच्या घरी आलं की पेरू म्हणा, आंबे म्हणा, चिक्कू वगैरे जरी त्यांच्या घरी नसलं तरी पण ते विकत घेऊन यायचे आमच्यासाठी आणि भरपूर असं खायला द्यायचे आम्हाला. म्हणजे आम्ही सगळे जण, म्हणजे माझ्या मम्मी धरून ना 6 जणी आहेत आणि 2 भाऊ आहेत, म्हणजे एवढे जण 8 जण. आणि त्यावेळेस काय माझ्या मामांचं वगैरे लग्न झालेलं नव्हतं, तर त्यांची मुलं तर आत्ताच झालेली आहे बाबा, एका मामाची. तर ज्यावेळेस आम्ही 6 मावशांचे मुलं, म्हणजे माझी मम्मी धरून तर 6 जणींचे 12 मुलं, एवढे सगळे एकत्र आल्याच्या नंतर एवढ्या धिंगाणा घालायचो आम्ही तर बास. तरी नाना बाबांच्या सिमेंटच्या टाकीत पोहायला जायचो, तर कधी काय करायचो हे कधी सांगू शकत नाही. माझा भाऊ असो किंवा माझ्या मावशीचा मुलगा असो 4 नंबरचा, ते कधी खुर्च्या तोडायचे, तर कधी काय करायचे, आणि नाना बाबा यायचे आत कधी लपून ठेवायचे. तर भरपूर असे खोडकर होते ते दोघं. आणि कंटिन्यू बैल घेऊन फिरणं, बैलगाडी घेऊन फिरणं. आम्ही मामाच्या गावाला गेल्याच्या नंतर खूप जास्त एन्जॉय केलेला आहे ह्या गोष्टी. ज्यावेळेस त्यांच्याकडे गाडी नव्हती त्यावेळेस ते आम्हाला बैलगाडीमध्ये बसून घेऊन यायचे गावातून आम्हाला सर्वजणांना. कारण की आम्ही, माझी 2 नंबरची मावशी आणि म्हणजेच आम्ही 6 जण, तिचे 2 मुलं, माझी मम्मी, आम्ही दोघं आणि ती, म्हणजे अशी 6 जणांना आम्हाला बैलगाडी घ्यायला यायची, बैलगाडीनेच सोडवायला पण यायची. खरंच गेलेले दिवस आहेत ना खूप भारी होते. कारण की आजच्या पिढीला ते दिवस काही अनुभवायला भेटणार नाही. प्रत्येक आजोबांचा जीव आहे ना आपल्या नातवंडामध्ये खूप जास्त असतो. बट आम्ही एवढे सगळे असून नानाबाबांनी कधीच कोणाला काही कमी पडून दिलं नाही. दिवाळी येऊ किंवा उन्हाळा येऊ, आम्हाला कधी कपडे घेतल्याशिवाय कधीच पाठवलं नाही. कारण की असं होतं कधी कधी की बाबा एवढे जास्त आहेत मग दिवाळीला घेतले, उन्हाळ्यात नाही, कधीच नाही. परिस्थिती कशी असो तरी त्यांनी कधीच आम्हाला असं हे नाही केलं की हे पोरं येतात किंवा काय, असं वैताग चिडचिड कधीच केलं नाही आमच्याबद्दल. आणि तेवढंच नानी आजींनी पण सपोर्ट केलं म्हणून सगळ्या गोष्टी. कारण की त्यावेळेस काही मामी वगैरे कोणी नव्हतं, आम्ही ज्यावेळेस लहान होतो. कारण की आमच्या मामांचेच लहान होते, सो त्यांचे काही लग्नच नव्हते. नानी आजी आणि नानाबाबांनी खूप जास्त आम्हाला सांभाळलंय, खूप जास्त जीव लावलेला आहे. आणि जेवढे वाटेकरी नानाबाबा आहेत तेवढ्याच वाटेकरी नानी आजी पण आहे बरं का. प्रत्येक गोष्टीत आम्हाला कधी नानाबाबा जरी चिडले तरी पण आजी आम्हाला प्रेमाने जवळ घेऊन सांगायची, जाऊ दे, चिडचिड करत असतात म्हणून. अशा भरपूरशा गोष्टी असतात. आणि नानाबाबा कधी लासलगावला गेले तर कधी दहीवडे आणायचे, कधी येवल्याला गेले तर आम्हाला येवल्याची भेळ घेऊन यायचे. म्हणजे खाण्यापिण्यापासून तर प्रत्येक गोष्ट आम्हाला ते जाऊपर्यंत भरपूर असं प्रेम पण द्यायचे बरं का. हा, कधी कधी चूक झाल्या मात्र चिडायचे पण, आणि तो त्यांचा अधिकार पण आहे. जिथं आम्ही चुकतो तिथं त्यांनी आम्हाला सांगणं ही खरंच गोष्ट इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांनी आम्हाला छान संस्कार लावलेले आहेत. तसेच संस्कार आम्ही पुढे पण घेऊन जाणार आहोत. तर नाना बाबा, तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 75व्या वाढदिवसानिमित्त नानांना खूप खूप शुभेच्छा. त्यांना असंच दीर्घ आयुष्य लाभो. सगळ्यांकडून ऐकलेलं आहे की नानांनी खूप कष्ट केलेले आहे. माझी एवढीच इच्छा आहे की नानांचं आयुष्य आता म्हणजे कष्ट जे आहेत त्यांनी केलेले ते त्यांना काम न करायचं पडो. नानांना कष्ट करण्याचं काम मी त्यासाठी प्रयत्न करेन की नानांना कष्ट करायचे काम नको पडू म्हणून. आता खूप कष्ट केलेत त्यांनी. तुम्ही आराम. आता हा जो बर्थडे होता ना घरगुती होता, म्हणजेच माझ्या मम्मी धरून 6 जणी, त्या बहिणींनी आणि 2 भावांनी मिळून केलेला होता. आता माझे मोठे मामा वगैरे पण नव्हते कारण की ते पण बाहेर गेलेले होते. आणि हा जो प्लॅन होता तो अचानक झालेला होता. जेवढे पॉसिबल होते तेवढे सगळे तर इथे आलेलेच आहे. तर छान असा बर्थडे सेलिब्रेट केला. प्रत्येक जणांनी काम वाटून घेतलं की तू हे करायचं मी हे करायचं. प्रत्येकाने काम वाटून घेतल्यामुळे गडबड गोंधळ काही झाला नाही आणि खूप शांततेत खूप छान असा कार्यक्रम पार पडलेला आहे. ज्यावेळेस याचा मोठा व्हिडिओ येईल ना तेव्हा मी नक्कीच शेअर करेन.
आता हा जो बर्थडे होता तर हा 2 जूनला बर्थडे झालेला आहे, बट फुटेज वगैरे येऊस्तर खूप जास्त उशीर झालेला आहे आपल्याला. पण म्हटलं चला उशिरा का होईना, आपल्या चॅनलला तर आठवणी राहतील ना, याच्यात काय आपण सोप घ्यायची नाही बरं. इथे प्रत्येक जणांनी फॅमिली फोटोज वगैरे, माझे चुलत मामा वगैरे जेवढे होते ते पॉसिबल झालं तेवढे सगळे होते आणि ते आले होते सर्वजण. सो मला काही मेडिकल इश्यूजमुळे जाता आलं नाही, बट हा ब्लॉग तर मी खूप जास्त एन्जॉय केलेला आहे बरं. कारण की बघूनच खूप जास्त असं भारी वाटलं हे. सो असं एक छोटंसं सेलिब्रेशन आहे बरं का हे. तर काही चूक झाली असेल तर क्षमा असाल, कारण की मी तिथे नसल्यामुळं जेवढं काही मला रिलेट करता आलंय तेवढं काही रिलेट करून मी तुम्हाला सांगितलं आहे. आता प्रत्येकाने जेणे त्यांनी गिफ्ट्स वगैरे आणले होते, ज्याला जसं पॉसिबल. काहींचे याच्यात आहेत गिफ्ट दिलेले, काहींचे नाही आहेत. सो इथे माझ्या मामाची ॲनिव्हर्सरी पण होती, सो ती पण याच्यातच सेलिब्रेट झालेली आहे. अचानक असा प्लॅन झाला 2 दिवसात आणि सगळेच जण एकत्र झाले. पण काही मेडिकल इश्यूजमुळे मला जाता आलं नाही. सो त्यासाठी मी खूप ही गोष्ट मिस केलेली आहे, कारण की फॅमिली एकत्र येणं सुख म्हणजे काय असतं ना, हे मला इथे जाईल बघायला भेट. आमच्या नानाबाबांचा 75वा वाढदिवस असा काही घडलेला आहे, ज्यात आनंद अश्रू पण होते आणि त्यांच्या संघर्षाची पूर्ण कथा आपण बघितलेली आहे. प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनातलं थोडं का होईना व्यक्त केलेलं आहे. तो कसा वाटला आपला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. बाय बाय.